तुम्ही ज्वारीच्या भाकरी तर खूप खाल्ल्या असेल, पण आज बनवत आहे मी ज्वारीच्या पिठाचे फुलके. मी आज काकूंना म्हटलं, की "काकू मला कशी करतात ते सांगा." कारण कारण ना मी कधी केले नाहीये. माझ्या माहेरी वगैरे मला तेवढं काम नव्हतं पडत, कारण कोणीच तिकडे खात नव्हतं. सो त्यामुळे मला सवय नाहीये आणि खूप रेअरच असं करायचो कधी-कधी. तर मग इथे काकूनी छान गरम पाणी केलं. नंतर मग इथे त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याला छान मळून घेतलं कणिकसारखंच बिलकुल आणि इथे लाटून घेतलं पोळीसारखं बिलकुल. नंतर मग इथे टाकलं त्याला वरती थोडं पाणी लावायचं एका साइडला आणि ते पूर्ण ड्राय होतपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. तर आणि जेही ही म्हणजे मला आमच्या घरी कसं आहे ना, की जाडी केली तर कोणी खात नाही, पातळ केली तर सर्वच आवडीने खातात. म्हणून हे पातळ फुलके मला खूप आवडले. मला आधी ही ट्रिक माहीत नव्हती, पण काकूनी सांगितलं मला, तर मला खूप म्हणजे ईझी वाटत आहे. कारण जाड कसं खायला पण मला पण आवडत नाही ते. म्हणून आणि हो तुम्हाला पण जाड भाकरी करता येत असेल आणि फुलके माहिती नसेल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप मस्त आणि खूप पोळीसारखंच लागतं. तुमच्या घरी सर्वजण खाणार हे. माझ्या माहेरमध्ये भाकरी खूप म्हणजे खूप कमी खायचे म्हणून त्यामुळे माझंही तेवढं भाकरीमध्ये हे नव्हतं करायचं आणि नंतर लग्न झाल्यावर सासरीकडे ना सर्वच जण आवडीने भाकर खात होते. माझ्या नणंदबाईंनी मला भाकर शिकवली, पण ते म्हणजे जाडीवालीच. म्हणजे माझ्या दादीनी पण आधी मला शिकवली. ते मग त्यापेक्षा ना मला हे फुलके खूप म्हणजे खूप जास्ती आवडले. कारण हे एकदम बारीक असं पोळीसारखंच वाटते आणि बनवायला पण इतकं इझी आहे ना पोळीसारखंच सेम आणि त्याची प्रोसेस पण तशीच आहे. म्हणून मला ही ट्रिक खूप जास्त आवडली आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुमच्या घरच्यांना आवडेल. नंतर मी पण ट्राय केले कारण मला काकूनी सांगितलं असं-असं करायचं. मग मी तेच सेम तसंच बघून करत होती.